आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। विनायक राऊतांचा कौटुंबिक विषय असल्याने मी त्यावर काही भाष्य करणार नाही, योग्य ती कारवाई पोलीस करतील, उद्योगमंत्री उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि निर्भीड भूमिकांचं उद्धव ठाकरे यांना विस्मरण झालंय। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। राजेंद्र जैन यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर गोंदियाच्या गोरेगाव या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। शरद पवार आमचे मार्गदर्शक आहे, ते सगळ्यांना पुढे घेऊन जात आहे। शरद पवार कधी महाविकास आघाडीला सोडून वेगळा विचार करणार नाही, संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अपघातात जखमी झालेल्या महिलांची भेट घेतली। ही अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे। आरोग्य प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी राज्याचं नेतृत्व वारंवार करावं अशी माझी इच्छा आहे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। एसटी डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार आहे। प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेता स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिले। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर नागपूर विभागीय आयुक्त निर्णय घेण्याची शक्यता आहे। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर गटाकडून गटनेतेपदावर दावा करण्यात आला आहे। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी विरोधात गोंदियात काँग्रेसनं भजन दिंडी आंदोलन केलं। राम मंदिर येथील ट्रस्ट बरखास्त करण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांनी मागणी केली। मुंबई ते नांदेड रेल्वे व्यवस्था अत्यंत खराब आहे। मी रेल्वे मंत्री अश्विनी जी यांना वंदे भारत नांदेड ते मुंबई करता येईल का याबाबत चर्चा करेल, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वारी सुरू होण्यापूर्वी मिसिंग घटना घडली, त्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला होता, पण जे नको व्हायला होतं ते झालं पाहिजे। या घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे असं अंबादास दानवे म्हणाले। वर्ध्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। श्रीराम मंदिर देणगीतील गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात भजन आणि गायन करत काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी भवनात नागरिकांसाठी विशेष जनसुनावणी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद रंगलाय। 2 वेळा इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला। समितीच्या उद्घाटनावरून आमदारांनी एकमेकांवर जोरदार टीका केली।